तर शेतकरी मित्रांनो, आपल्या जमिनीची ताकद कमी होत चालली आहे का? जमिनीचा पोत खराब होत आहे का? खतं देऊनही अपेक्षित असे उत्पन्न होत नाही आहे का? जमीन कडक झाली आहे का? तर यामागील मुख्य कारण म्हणजे आपल्या जमिनीमधील कमी होत असलेला ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब. तर शेतकरी बंधूंनो, मी प्रेषित चकुले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेंद्रिय कर्ब म्हणजे काय आणि सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याबद्दल माहिती घेऊया. तर शेतकरी बंधूंनो, सेंद्रिय कर्ब म्हणजे आपल्या जमिनीमध्ये असलेले सूक्ष्मजीवांचे अन्न होय. म्हणून जितका सेंद्रिय कर्ब जास्त तेवढी आपली जमीन सुपीक. म्हणून सेंद्रिय कर्ब हा आपल्या जमिनीचा आत्मा आहे असे म्हटले जाते. जिथे सेंद्रिय कर्ब जास्त तिथे जमीन सुपीक म्हणजेच भुसभुशीत दिसते आणि विशेषतः दिलेल्या खताचा पुरेपूर पीक वापर करत असते. परंतु आता शेतकरी बंधूंनो, सेंद्रिय कर्ब कमी होत चाललेला आहे. त्यामुळे आपल्या पिकाचे जे उत्पन्न आहे ते सुद्धा आपलं कमी होत चालले आणि खर्च आपला वाढत चालला आहे. तर शेतकरी बंधूंनो, आता प्रश्न हा आला, सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये वाढवायचा कसा? त्याकरिता आपल्याला हिरवळीचे खतं, शेणखत यासारख्या वस्तूंचा वापर करावा लागेल. किंवा शेतकरी बंधूंनो, तसेच सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपल्याला ॲडव्हान्स पेस्टिसाइड या कंपनीने सीबॉन नावाचे एक नवीन उत्पादन आणलेले आहे. त्यामध्ये 52% ऑर्गॅनिक कार्बन आहे, तसेच 40% प्रोटीन म्हणजे फिश ऑइल आहे. ह्या दोघांचे मिश्रण किण्वन प्रक्रियेद्वारे तयार करून सीबॉन नावाचे उत्पादन आता त्यांनी आणलेले आहे. सीबॉनचा वापर आपल्या जमिनीमध्ये खतामध्ये मिक्स करून किंवा ड्रेंचिंग पद्धतीने आपण आपल्या पिकामध्ये करू शकतो. सीबॉनचा वापर केल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते, जमीन भुसभुशीत होते आणि आपण जो खत वापरतो त्या खताचा पुरेपूर वापर आपले पीक घेत असते. धन्यवाद.